आणि आता आढावा घेऊया प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मोर्चा निघणार। जालन्यातून बीड, नगर, पुणे, मुंबई असा पायी प्रवास करणार। मनोज जरांगेंनी सांगितला आंदोलनाचा मार्ग। घरी थांबू नका, सर्व मराठा बांधवांनी पायी प्रवासात सहभागी व्हा, विजयी होऊनच माघारी येणार, जरांगेंचा निर्धार। अमरावतीमध्ये शरद पवारांनी घेतली बच्चू कडू यांची भेट। पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याची कडूंची माहिती। अमरावती दौऱ्यात शरद पवारांची शंकरबाबा पापळकरांच्या आश्रमशाळेला भेट। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते पवारांनी घेतला चहापान। महाविकास आघाडीच्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस। आज केंदूर, शिक्रापूर, नावरा, मांडवगड, निरवी, डोंग मध्ये मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध 6 मागण्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक। शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये दाखल। यावेळी शिक्रापूरमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। खासदार अमोल कोल्हेंनी ट्रॅक्टर चालवत रॅलीत घेतला सहभाग। एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गुणरत्न सदावर्तेंच्या मेहुण्यांची हकलपट्टी। पुणे सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई। कोल्हापूरच्या पाटगाव धरणावरील अदानी समूहाच्या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक। पाटगाव पाणी बचाव कृती समितीचा वन अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। प्रकल्पाची माहिती न देता दिशाभूल केल्याचा आरोप। ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव परिसरातील कार्यकर्त्यांचा समावेश। संजोग वाघेरे हे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार। मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीचं आश्वासन। अहमदनगर महानगरपालिकेच्या 68 नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात। 31 डिसेंबर रोजी नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपणार होती, मात्र त्याआधीच नगरविकास खात्याकडून कार्यकाळ संपुष्टात आल्याचं पालिकेला पत्र। एसआयटी नेमून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभाराची चौकशी करा। महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक ॲडव्होकेट सुनील घनवट यांची मागणी। दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नसल्यानं महाराष्ट्र मंदिर महासंघ आक्रमक। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग प्रकरणात कारवाई। संबंधित वाहन चालकाला महानगरपालिका सेवेतून करण्यात आलं कमी। सोलापुरात तरुणाचा स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न। मंत्री चंद्रकांत पाटलांनी भेटीसाठी वेळ न दिल्याचा तरुणाचा आरोप। डीपीडीसी बैठकीबाहेर तरुणाचा गोंधळ। तरुण सध्या पोलिसांच्या ताब्यात। लातूरच्या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट आणि कोविड विभागाची उभारणी। नव्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून खबरदारी। 400 बेडसह ऑक्सिजन यंत्रणा सज्ज। महापालिकेच्या बिटको आणि जाकीर हुसेन रुग्णालयात तपासण्या सुरू। नाशिकच्या सिन्नरमध्ये 2 महिलांना स्वाईन फ्लूची लागण। कोरोनाचे 2 रुग्ण आढळले। रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार। नागरिकांना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक। प्रशासनाने काढलेले परिपत्रक जाळून करण्यात आली होळी। गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांसमोर कर्मचारी आक्रमक। बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती माफियांचा धुमाकूळ सुरूच। खडकपूर्णा प्रकल्पात पुन्हा बोटीद्वारे रेती उपसा सुरू। सोलापूरमध्ये जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने धरणं आंदोलन। राज्य ग्रंथालय संचालकांवर अन्याय झाल्याचं मत, तर शासनाने चुकीच्या माहितीचा आधार घेऊन कारवाई केल्याचा आरोप। वर्ध्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। चटणी भाकर खाऊन कर्मचाऱ्यांची निदर्शनं। 25व्या दिवशीही आंदोलन कायम। नागपूरसह अमरावती जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू होणार। सहकार आणि पणन विभागाकडून 40 कोटींचा निधी मंजूर। कांदा प्रश्नावर लवकरच अमित शहांना भेटणार। कांदा निर्यात बंदीऐवजी इतर पर्याय अमित शहांना सुचवणार। खासदार सुजय विखे पाटलांची माहिती। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत गोल्टी कांद्याला 700 रुपये निच्चांकी भाव। उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000 ऐवजी आता 9,000 मिळणार। पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार। लातूरच्या निलंगा तालुक्यातील सांगवी आणि जेवरी शिवारात खरबूज पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव। बदलत्या वातावरणाचा खरबूज शेतीवर परिणाम। शेतकरी आर्थिक संकटात। परभणी जिल्ह्यात अवकाळीमुळे 95,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान। 2,31,000 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी।
जळगावच्या 40 गावात कपाशीला अवकाळी पावसाचा फटका, कपाशीच्या उत्पादनात 30% जास्त घट, शेतकरी आर्थिक संकटात. शासनाकडून गोंदिया जिल्ह्याला 20 लाख बारदाना उपलब्ध, बारदाना दिल्याने धान उत्पादक खरेदीची कोंडी सुटणार. 46,000 शेतकऱ्यांनी केली धान विक्री, तर 191 कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात म्हसोबा यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन, तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्त्यांचंही आयोजन. जिल्हाभरातील मल्लांसह तरुणींनीही कुस्ती खेळण्याचा आनंद लुटला. गुजरात सरकारकडून पुण्यातील शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला 5 कोटींची देणगी. महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची इच्छा पटेलांनी केली व्यक्त होती. परभणीच्या पाथरीमध्ये साईबाबांचं दिव्य पादुका आणि रथाचं आगमन. पुढचे 3 दिवस दिंडीचा परभणी शहरात मुक्काम. पादुकांचे दर्शन आणि पूजन करण्यासाठी साई भक्तांची गर्दी. पुण्यात गड किल्ल्यांवर नवीन वर्ष सेलिब्रेशनला बंदी, वनविभागाचे आदेश. टेकड्या, वनक्षेत्र, अभयारण्यात तंबू टाकून पार्टी करण्यास बंदी. पुण्याच्या पुरंदरमध्ये विजय शिवतारेंच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतींचं आयोजन. कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती. भंडाऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन. जिल्हा परिषद, समाज कल्याण समिती आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वतीने आयोजन. गोंदिया जिल्ह्यातील केशरी पोलीस स्टेशनतर्फे दारू नको दूध प्या उपक्रम. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येणार. पालघर जिल्ह्यातून रोजगारासाठी स्थलांतराचं प्रमाण आता अधिक. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी होत नसल्याने स्थलांतरांचा आकडा कायम, शासनाच्या उपाययोजना फोल. जळगावच्या मालेगावमध्ये नांदगाव मार्गावर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण. मालेगाव तालुक्यातील मेहुणे ग्रामस्थांकडून बांधकाम विभागाचा निषेध. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 25,000 स्क्वेअर फूट बांबूच्या मंडपामध्ये होणार महायज्ञ. मंडपात 108 कुंड तयार करून श्री गणपतीचा महायज्ञ होणार. गोंदियात आज ग्राहक तक्रार निवारण दिन साजरा. 24 डिसेंबर ऐवजी आज ग्राहक दिन साजरा केल्याने व्यापारी आणि ग्राहक वर्गात नाराजीचा सूर. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये फलकावर लागली थकबाकीदारांची यादी. नगरपंचायतकडून कर वसुलीसाठी अनोखी शक्कल. 20,000हून अधिक घरपट्टी थकबाकीदारांचा लावला फलक. लातूरच्या उदगीरमध्ये नमो चषकाचं आयोजन. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुका जिल्हा स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन. बीडच्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. शेतकरी कामगार पक्षाकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. मागील 40 वर्षांपासून संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या रहिवाशांना हक्काचं घर. म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील 265 अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने घराचं वाटप. बीडमध्ये रेणुका मातेच्या यात्रेत मुलींच्या कुस्तीचा थरार. ग्रामीण भागातील शेकडो मुलींचा यामध्ये सहभाग. कुस्ती पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी. सोलापूरच्या पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये मातंग समाजातील तरुणाचा मृत्यू. पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. पालकमंत्र्यांच्या नियोजन समितीच्या बैठकीवेळी गेटवर ठिय्या आंदोलन. अहमदनगरमधील शमशेरपूरमध्ये एटीएम चोरी प्रकरणी 5 आरोपींना अटक. एटीएम जीपसह 7,72,000चा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये 378 किलोचा गांजा जप्त. 4 चाकीसह एकूण 62,90,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई. हिंगोलीच्या निजामकालीन गेस्ट हाऊसचं अद्याप लोकार्पण नाही. हिंगोलीकरांना बिल्डिंगच्या उद्घाटनाची प्रतीक्षा. दत्त जयंतीनिमित्त पुण्याच्या घोडेगावमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार. विजयी बैलगाड्यांसाठी लाखोंची बक्षिसं. सावंतवाडीतील नेमळे परिसरात गव्याचा मुक्त संचार. गव्यामुळे भातशेतीचं नुकसान. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील नवळे मळा इथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. वनविभागाने बिबट्याला सुरक्षित स्थळी नेलं. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद. वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना यश. नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. कोल्हापूरमधील राधानगरी अभयारण्य 30 आणि 31 डिसेंबरला बंद असणार. बंदच्या काळात अभयारण्य परिसरात पर्यटक आढळल्यास कारवाई होणार. वाशिमच्या मालेगावमध्ये आरोग्य उपकेंद्राची इमारत 7 वर्षापासून धूळ खात. वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्णांचे हाल. रुग्णाच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त. रायगडमध्ये माणगावात मेडिकल परिसरातील मोबाईल टॉवरला आग. अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण.
पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात मध्यरात्री कचरा डेपोला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, सुदैवानं जीवितहानी नाही. अकोल्याच्या आश्रयनगर भागात घरगुती गॅस लिकेज झाल्यानं आग, स्वयंपाकगृहातील सर्व सामग्री आणि अन्नधान्य जळून खाक, सुदैवानं आगीत जीवितहानी नाही. डहाणू नाशिक मार्गावरील कालव्यानजीकच्या पुलाचं अंतर कमी केल्यानं सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांना धोका, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. धाराशिव जिल्ह्यात मजूर मिळत नसल्याने मनरेगाची 240 ग्रामपंचायतीमधील कामं रखडली, दुष्काळ स्थिती असतानाही मजूर मिळत नसल्याचं चित्र. बीडमधील अंबाजोगाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सतत गैरहजर, राष्ट्रवादी काँग्रेसने घातला रिकाम्या खुर्चीला हार, अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे अनेकांची कामं खोळंबली. जळगावच्या चोपडा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको आंदोलन, रस्त्यावर उसाचे ट्रॅक्टर लावून शेतकऱ्यांचा ठिय्या. परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं थाळीनाद आंदोलन, अंगणवाडी केंद्र दुसऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत चालू करण्याच्या शासन निर्णयाची होळी. जळगावच्या यावल तालुक्यातील अकलूद ते दुसखेडा या रस्त्याची दयनीय अवस्था, दुरुस्तीबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शरद पवार गटाचा ठिय्या. सोलापुरात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान युवकाकडून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न, अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. नागपुरात भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या मुलासह तिघांना मारहाण, पबमध्ये झालेल्या भांडणातून मारहाण केल्याची माहिती, 8 आरोपी अटकेत. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख, केंद्र आणि राज्य सरकारकडून महामार्गांसाठी आता 31 डिसेंबर 2024 तारीख. खराब हवामानामुळे गोंदियाला येणाऱ्या विमानसेवेवर परिणाम, हैदराबाद गोंदिया विमानसेवा काही महिन्यात बंद, प्रवाशांची डोकेदुखी वाढली. बीडच्या अंबाजोगाई शहरातील हत्तीखान्यातील लेण्यांची दुर्दशा, निसर्गप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त. वाशिष्ठी नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होणार, चिकन दुकानातील वेस्टेज कचरा नदीमध्ये टाकणाऱ्यांवर ठेवली जाणार नजर, प्रदूषण करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणार. रुद्राक्ष टेमकर या 13 वर्षीय मुलीनं धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 35 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून यशस्वी पार केलं. रुद्राक्षी अलिबाग तालुक्यातील कमळपाडा गावातील रहिवासी आहे आणि तिच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होतोय. नाशिकमध्ये 3 संशयितांकडून 7 दुचाकी जप्त, 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत 7 गुन्हे उघडकीस, नाशिकच्या पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई.